आज आपल्या सांगली विभागाचा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ विभाग सांगलीच्या मार्फत तातडीचं चर्चासत्र अतिवृष्टी आणि याच्यात गर्भधारणा घड निर्मिती पानाची टिकवण जर वेळेत लोकांना मार्गदर्शन झालं तर 100% आपल्याला येणारा सीझन जास्त घड राहिले पण काडीवर 1-2 तरी घड चांगला मिळाला तर आपल्याला अपेक्षित उत्पादन गाठता येईल। द्राक्षाच्या बागा बऱ्याच ठिकाणी कमी झाले आणि त्या टिकून राहिल्या पाहिजेत यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ काम करत आहे आणि वाढल्या पण पाहिजेत। तुमच्यासाठी आम्ही बऱ्याच गोष्टी संघामार्फत करायला तयार लागलोय। बऱ्याच देशात 40 देशात एक्सपोर्ट होत नाही द्राक्ष, ती आम्ही करण्यासाठी द्राक्ष संघ आता आमची वाणिज्य मंत्र्यांशी केंद्रीय चर्चा होणार आहे। बेदाणा सुद्धा बऱ्याच देशात एक्सपोर्टसाठी पण प्रयत्न चालू आहे। जवळजवळ 10-15 हजार टन बेदाण्याची डिमांड वाढणार आहे, कारण येणाऱ्या काळात बेदाण्याचा जी आपण साखर खातो ब्रेडमध्ये किंवा ह्याच्या ही केमिकल युक्त साखर आहे आणि युरोपियन राष्ट्र किंवा आपल्या मिडल ईस्ट किंवा भारतात सुद्धा एक वर्ग आहे IT मध्ये काम करणारा किंवा श्रीमंत वर्ग, तर साखर न खाता बेदाण्यातली म्हणजे नॅचरल शुगर ही फक्त साखरेनंतर बेदाणा सोर्स आहे आणि हा बेदाणा डिमांड भयानक वाढायला लागला। भारतीय बेदाण्याला मागणी आणि भारतीय बेदाणा म्हणजे सांगली आणि सोलापूरचा, त्यामुळं येणारा दिवस चांगला आणण्यासाठी आम्ही द्राक्ष संघामार्फत प्रयत्न करतोय। आपण पण चांगली साथ देताय, प्रतिसाद देताय। आजच्या गर्दीवरून लक्षात येते तिसरं चर्चासत्र या वर्षात प्रचंड प्रमाणात तुम्ही आम्हाला अशी उपस्थिती दाखवून आम्हाला बी प्रोत्साहन मिळतं काम करायला। ह्यात बरीच सोलापूरमधनं बी काय पंढरपूर भागातनं लोक आले, तुळजापूरचे काय 1-2 गाड्या आले, नगर जिल्ह्यातनं श्रीगोंद्याचे चिकलठाणचे सरपंच तुम्हाला वाटते मुळे साहेब कुठं आहे ते पण आले नगर जिल्ह्यातनं। म्हणजे सांगलीतलं एक वेगळे पण बाहेरच्या बागायतदारांना सुद्धा आकर्षित करायला लागलं ह्या चर्चासत्राचं। आणि ऑक्टोबरचं चर्चासत्र सुद्धा आपण तगडं आणि चांगलं घ्यायचं आहे, त्यावेळेला सुद्धा वक्ते आणि विषय चांगले असणार आहेत, कारण त्यावेळेला ह्यावरचं चर्चासत्र चुकवू नका। आपण आता सूर्यप्रकाश कमी असताना काड्या तयार करणार आहे, घर निर्मितीचं काम करणार आहे, ह्या चर्चासत्रातून तुम्हाला लाभ मिळणार आहे। त्यावेळेला सुद्धा छाटणीच्या अगोदर आपण सप्टेंबर मध्ये चर्चासत्र ठेवायचा प्रयत्न करूया आणि लहान घड निर्माण होणे किंवा त्यावेळेला पाऊस असतो त्यातनं कुठं आपल्याला गुन्हेगाराचं प्रमाण किंवा रोगानं भाग जाऊ नये ह्याच्यावर छाटणीच्या अगोदर फळ छाटणीच्या अगोदर द्राक्ष संघ चर्चासत्र बोलवेल, विशिष्ट अशी तज्ञ बोलवले जातील आणि येणारा सीझन आपल्याला 100% चांगला घ्यायचा आहे। म्हणून तर आपण इथं तातडीचे चर्चासत्र घेतले। तुम्ही फक्त कष्ट करणारी सगळे बागायतदार आहे, चिकाटी आहे, फक्त दिशा धरून सायन्स धरून शास्त्र धरून कष्ट करूया। आपल्याला नक्कीच सांगली जिल्हा पुन्हा ते द्राक्ष शेतीचं वैभव उभा करायचं आहे। आज आपल्याला द्राक्ष शेतीत काम करताना उन्हाळ्याच्या काळात कमी सूर्यप्रकाशामुळं बऱ्याच तज्ञांनी आता 2 सांगितले, मिरजे सरांनी, डॉक्टर सोमकोर सरांनी सांगितलं। तर सगळ्यात पुन्हा एकदा मी सांगेन की विरळणी हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे। काही छाटण्या अजून विरळणी व्हायच्या आहेत, मला वाटतं 20 मार्च नंतरच्या 20 एप्रिल नंतरच्या छाटण्या आहेत त्या विरळणी व्हायच्या आहेत। ज्यांची विरळणी झाल्या त्यांनी सुद्धा दरवेळेला आता उदाहरणार्थ 8-4च्या अंतर बाग आहे, 8-4च्या अंतराच्या बागेला आपण सरासरी 30 काड्या असतात आपल्या, तर आपण फक्त 8-4च्या बागेला सरासरी 20च काड्या ठेवा, विरळ ठेवा। जेवढ्या काड्या विरळ ठेवाल तेवढं तुम्हाला बड फॉर्म्युलेशन चांगलं मिळेल, घड भरायची क्रिया चांगली मिळेल। प्रत्येक कमी सूर्यप्रकाशात प्रत्येक पान जर सूर्यप्रकाशात आलं तर कमी डिग्री म्हणजे तुम्हाला चांगली घड निर्मिती होईल। मगाशी विशाल मिरजे सरांनी तुम्ही किती लक्ष दिलं बघा, गेल्या 3 वर्षाचा एक शेवट डाटा टाकला होता। 2023 साली आपल्याला द्राक्षाचं म्हणजे गेल्या सीझनला भरपूर माल आला होता, त्यावेळेला डिग्री डेज टोटल किती मिळाला होता तर 2930 आणि गेल्या वर्षी डिग्री डेज मिळाला होता 3055
म्हणजे 1 एप्रिल पासून फळ छाटणीपर्यंत साधारण ऑक्टोबर महिन्यापर्यंत 6 महिन्यात। आणि आत्ता चालू वर्षीचा डिग्रेडेज हा आपल्याला थोडासा कमी मिळणार आहे। मग 2022-23 ची जर आपण तुलना केली तर डिग्रेडेज 2930 असताना चांगला घड आलं, लोड आला, आणि गेल्या वर्षी 3055 असताना घड संख्या लहान आली, कमकुवत आली। म्हणजे ह्याचा अर्थ डिग्रेडेज जास्त पाहिजे मग घड येते, असं ह्या दोन्हीतनं मला लक्षात येते की डिग्रेडेज मध्ये उपलब्ध सूर्यप्रकाशात चांगली गर्भधारणा करून घेऊ शकतो। पण त्यासाठी सगळ्यात महत्वाचं पहिला टप्पा आहे विरळणी चांगली करा। विरळणी दरवर्षी मी 30 ठेवतो, 40 काड्या ठेवतो। कृपा करून 1.5 स्क्वेअर फुटाला 1 काडी ठेवा, 1.5 स्क्वेअर फुटाला 1 काडी ठेवा। तळातली 2 पानं काढायची आपल्याला सवय आहे, पण अजून एखाद दुसरं पान काढा, ते पण थोड्या कालानं काढा। 3 पानं काढा, म्हणजे पूर्ण सूर्यप्रकाश प्रत्येक काडी आणि पानावर पडेल। विरळणीत झाल्यानंतर ज्या छाटण्या आगापायत ज्या लोकांचं सपकिन झालंय, बरीच लोक सपकिन मध्ये द्विधा मनस्थिती असते की 5 पानावर 6 पानावर करणं। पहिलं प्लॉट 5 ते 6 पानावर केले असतील तर काय अडचण नाही। पहिल्या प्लॉटला मागल्या 10 तारखे आपल्या इथे साधारणपणे 15-16 तारखेपासून पाऊस चालू झालाय, नाशिकला 10 तारखेपासून झालाय, आणि ऍव्हरेज पाऊस आपल्याला परवा 20 तारखेपासून जास्त पाऊस चालू झालाय। म्हणजे 15-16 तारखेपासून 20 तारखेपर्यंत तसा सूर्यप्रकाश मिळत होता पाऊस पडून, त्यामुळे मिळणारा डिग्रेडेज मिळालाय। ज्याचं आगाप सपकिन झालंय त्यांना कदाचित सपकिनच्या खाली 1 ते 2 डोळ्याला चांगला घड मिळू शकतो। ही बाब प्रकर्षानं लक्षात घ्या। परंतु ज्या बागा 20 एप्रिल नंतर छाटणी घेतलेत आणि आता विरळणीला आलेत, त्यांना सपकिन करण्याची आवश्यकता माझ्या माहितीप्रमाणे आहे, कारण इथून पुढचा हवामान अंदाजाचा माहिती घेतल्यानंतर आपल्याला पुढं डिग्रेडेज कमी मिळणार आहे। त्यामुळं सपकिन जर केलं आपण तर आपल्याला कदाचित आता सावंत सर आपल्याला हवामान अंदाजाबद्दल बोलणार आहे, त्यामुळे सावंत सर सांगतीलच। तरी परंतु मी सांगेन की ज्या अजून सपकिन व्हायचा, विरळणी व्हायचा, त्या लोकांनी सपकिन 5 पानावर 6 पानावर न करता 7 ते 8 पानावर करा। ह्याचं कारण 7 ते 8 पानावर सपकिन केल्यानंतर तुम्हाला जर यदा कदाचित सपकिनच्या खाली जरी बड फॉर्म्युलेशन चांगलं झालं तर त्या जॉईंट मध्ये 8व्या 9व्या डोळ्याच्या चांगला घड मिळेल। जर सपकिन लेट केलं, म्हणजे लवकर पानावर केलं, 4-5 पानावर 6 पानावर, तर पुढे येणाऱ्या कवळ्या फुटी येऊन आपल्याला मेन काडीच्या मेन पानाला दावणी, करपा आणि झंतोमानसचा त्रास होऊ शकतो। कारण सुपरची व्हरायटी झंतोमानसला जास्त बळी पडते आणि शरद सीडलेस मधल्या सगळ्या व्हरायट्या। तर ह्या व्हरायटीला झंतोमानस न गेल्या वर्षी पानगळ जास्त झाल्या, म्हणून काय बागा गेल्या वर्षी गोळी घडावर गेल्या। बरेच लोक म्हणले की पानगळ का झाले, की दावणे नाही, काय नाही, पसऱ्या दावणे नाही, परंतु केवळ झंतोमानसमुळे तुमचं ऑब्झर्वेशन असेल तर बघा पिवळी पडून पानगळ झाली आणि आपल्याला गोळी घडावर झाला, पण पानं शेवटपर्यंत टिकवायचे आहेत, ही पण त्यातला एक भाग आहे। तर सपकिन करताना 7 पानं ते 8 पानावर करा, ज्या लेट अजून विरळणी चालू राहिले करायचे राहिले त्या लोकांनी, आणि लेट सपकिन केल्यामुळं तेवढी पानं आपली निरोगी चांगली होऊन आपल्याला पुढे जरी एखादा पाऊस पडला, पाऊस सतत लागून राहिला, तर आपल्याला रोगाची आणि घड भरायची अडचण राहणार नाही। तेवढ्या 8-9 डोळ्यात आपल्याला घड मिळून जातील। बऱ्याच लोकांनी एक प्रश्न विचारला की सरळ काडी करू का, तर सरळ काडीची रिस्क आता घेणं बरोबर नाही, कारण आपल्याकडे ज्या प्रचलित व्हरायटी आहेत त्या व्हरायटीमध्ये उदाहरणार्थ SSN असेल, अनुष्का, शरद सीडलेस मधल्या सगळ्या व्हरायटी असतील, ह्या व्हरायटीना सपकिन केल्याशिवाय माल चांगला बसत नाही, हा शेतकरी म्हणून अनुभव आहे। सुपर सोनाकाला सरळ काडी चालते,
परंतु ह्या वातावरणाच्या परिस्थितीला सुपर सोनाकाला सुद्धा सपकिन करणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. पाठीमागली जी आगाप छाटणी असती त्याला सपकिन नाही केलं तरी सरळ काडी चालू शकते. माणिक चमन सुपर आणि सोनाका या व्हरायटीला तर सपकिन कंपल्सरी करा. विरळणी चांगली करा. काड्यांची संख्या दरवर्षीपेक्षा 4-5 काड्या कमी करा. आता ज्यांची विरळणी झाली त्यांनी डबल विरळणी करा आणि काड्या मर्यादित ठेवा. तुम्हाला गर्भधारणा होणं आपला हा उद्देश आहे. हा चर्चासत्राचा उद्देश काय? घट निर्मिती. आणि असं पण दिसून आलं की आमच्या लॅबमध्ये आम्ही कवळ्या काय काड्यांची थोडासा अर्ली प्लॉट आहे, 10 मार्चची कटिंग आहे. त्यातलं बर्ड फॉर्म्युलेशन कसं होतंय मायक्रोस्कोप खाली सावून जर आम्ही चेक केलं तर लक्षात असं येतंय की जिथं पाणी जास्त सुद्धा पडलंय अशा ठिकाणची पण काडी काढली, म्हणजे पाणी जास्त ठेवून लिकेज अशा ठिकाणची अजून ती काडी पांढरी पडायला लागलेली आहे, तर तिथं सुद्धा 100% घड भरायचं काम झालेलं आहे. आपल्याला सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे तर घड निर्मिती करणं. जरी प्रतिकूल वातावरण जरी असलं तरी सुद्धा द्राक्षाचा नैसर्गिक नियम आहे की घड निर्माण करणे. परंतु घड निर्माण झाल्यानंतर त्या घडाचं पोषण गरजेचं आहे आणि घड निर्माण करण्यासाठी आपल्याला पहिला टप्पा विरळणीचा आणि काड्यांची संख्या मर्यादित करणे. दुसरा भाग कॅनॉपी मॅनेजमेंट मध्ये लक्ष घाला. बरीच लोक कॅनॉपीच्या बाबतीत काड्या कमी करून, आता बरीच एक शंका अशी येईल की कॅनॉपी मॅनेजमेंट मध्ये पानांची संख्या झाडाला चांगली असली पाहिजे तर स्टोरेज वाढतं. अगदी सत्य आहे. पण ते काम आपल्याला कसं करायचं आहे तर आपल्याला एक इथिक्स अशी सांगायची आहे की तुम्ही विरळणीत काड्या कमी ठेवल्या तर पानांची संख्या कमी झाली काड्या कमी झाल्यामुळं. परंतु सपकेनच्या पुढं ज्या बागा आता सपकेन झाले आणि थोडस 2-3 पान अवस्थेत या लागले त्या बागांना सपकेनच्या पुढं लवकर शेंडा टॉपिंग करू नका. ह्याचा एक फायदा की सपकेनच्या पुढं आपण 6-7 पानावर टॉपिंग करतो. दुसरं टॉपिंग ती दुसरं टॉपिंग 6-7 पानावर न करता तुम्ही 12 ते 15 पानं वाढू देत सपकेनच्या पुढं. त्यावेळेला तुम्ही जास्त वाढणाऱ्या फुटीचं टॉपिंग करा. ह्याच्या मागचा पहिला एक भाग की पानांची काड्या संख्या कमी केल्यामुळे पानांची संख्या कमी होणार आहे, ती पानांची संख्या वाढून मिळणार आहे. दुसरा भाग ज्या वेळेला आपली ही फूट काम वर फूट चालू होती त्यावेळेला जर स्टॉप केला 6-7 पानावर तर बगल फुटीचं प्रमाण वाढत जातं आणि यंदा पाऊस जास्त असल्यामुळं आपोआपच हवेतला नायट्रोजन असेल, पावसाच्या पाण्यातला असेल, आपण दिलेला नायट्रोजन असेल, त्यामुळे त्या बगल फुटी जोर धरण्याची शक्यता जास्त आहे. जर शेंडा चालू ठेवला तर बगल फूट एक पान किंवा किंबहुना येतच नाही. म्हणजे बगल फूट काढायचा मजुरीचा खर्च तुमचा कमी होणार आहे. तुम्हाला फार तर बघायचं असेल तर माझ्याकडे प्लॉट आरलीच आहे. आता 20-20 पानं सपकिनच्या पुढे आहे पण शेंडा टॉपिंग केला नाही, त्याला बगल फूट आलेली नाही. त्यामुळे सपकेनच्या पुढचा शेंडा टॉपिंग करताना लवकर करू नका. बगल फुटीचा खर्च कमी होईल. राहिला भाग की शेंड्याच्या पानावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. 6 पानावर शेंडा मारल्यानंतर आपण सपकेनच्या पुढे 6-7-10 पानावर मारल्यानंतर आपल्या बागेत खोडा निघतो. तो खोडा काढतो, आपण मोडतो. खोडा मोडला की मागला डोळा स्प्राउंट होतो, कळत न कळत आपल्याला दिसून येत नाही. आणि काडी पिकल्यानंतर तो डोळा किंवा किंबहुना ती डोळं फुटायचं प्रमाण सुद्धा पानं असताना जास्त आहे आणि ती डोळं फुटले की आपला बर्ड फॉर्म्युलेशन ज्याच्यात घड भरलाय तो सुद्धा घड फुटून जाऊ शकतो. म्हणून तुम्ही काडीचा शेंडा जर पुढचा वाढवला सपकिनच्या पुढचा तर वरचं डोळं फुटतील. आपल्याला सपकिनच्या पुढचं 3 ते 4 डोळ्यापर्यंत डोळं स्प्राउंटिंग होणार नाहीत, फुटणार नाहीत. त्यामुळं आपला घड भरलेला निर्मिती झालेला डोळा तसाच राहील. खोडा मोडला ज्या वेळेला खालनं झाड, आता मगाशी सांगितलं सोमपूर सरांनी की टर्गर प्रेशर, उचललेल्या अन्नद्रव्याचं पाणी चांगलं मिळाल्यामुळं झाड जास्त अन्नद्रव्य उचलतं आणि ह्या काळात अन्नद्रव्य उचलल्यामुळं पानाचा साईज मोठा होतो.
काडीची पेऱ्यातलं अंतर वाढतं, काडीची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वाढते. त्यावेळेला टॉपिंग केलं किंवा खोडा मोडला तर वरचा किंवा बाजूचं 2-3 डोळं आपलं फुटाय बघते आणि फुटलं की त्यातनं कदाचित घड निर्मिती झालेला डोळा फुटू शकतो. म्हणून जास्त लांबडी जर काडी ठेवली सपकींच्या पुढं तर तुम्हाला वरचं डोळं फुटतील, आपल्या सपकींच्या पुढचं 3-4 डोळं सेफ राहतील. दुसरा भाग ही शास्त्र आहे की सगळ्यात महत्वाचं सोडियम आणि क्लोराईड. ज्या वेळेला सपकींच्या पुढे शेंडा आपला वाढत असतो, फुटींची संख्या जास्त असते, त्यावेळेला तुमच्याकडं एखाद्यानं खोड कापून भाग केलेले आहे का कोणी असे, म्हणजे मधनं कापले पुन्हा फोडून घेऊन त्याच्यावर ग्राफ्ट केले, तर त्या भागाला सगळ्यात जास्त सोडियम क्लोराईड टॉक्सिस राहतो किंवा जुना रुस्टॉकला टॉक्सिस राहतो. मग ती आपल्याला त्याला पर्याय काय कमी करण्यासाठी सोडियम क्लोराईड, तर आपण रूट प्रुनिंग म्हणजे मुळ्याच्या तोडायचं काम करतो. दुसरं त्या खोडाला आलेल्या फुटी म्हणजे फुटींची संख्या वाढवतो. फुटींची संख्या वाढली की सोडियम क्लोराईड डिस्टर्ब करत नाही. तसं हा शेंडा तुमचा सोडियम हा इतका घातक आहे की सोडियम हा झाडाला वेलीला सायटोकायनिन निर्मिती होऊन देत नाही. जर सोडियम तुमचा 0.50 ppm च्या वर गेला पान देठातला तर तुमच्याकडं पाहिजे तेवढा सायटोकायनिन वेल निर्मिती करत नाही. पाऊस जास्त झाला तर सोडियम थोडा कमी होतो, पण पाऊस मापात झाला आणि ओप्यातनं पाणी साठलं तर एक तर मुळीचं रूट एरिएशन म्हणजे मुळीला मिळणारा ऑक्सिजन कमी मिळतो आणि दुसरं तो सोडियम ज्या ओप्यातला आपला सोडियम असतो तो उंचवट्यावर येतो, ड्राय एरियात येतो म्हणजे बोधाच्या कक्षेत येतो. आणि गेल्या वर्षी आपल्याला द्राक्षाचा माल कमी येण्याचं कारण काय झालं तर घट निर्मिती झाली, पण अडचण काय झाली तर सोडियम त्या बोधात गेला आणि सोडियमचा ठिकाणा बसल्यामुळे त्या मुळीने सोडियम उचलला आणि सोडियम उचलल्यामुळे सायटोकायनिनची निर्मिती कमी झाली. कारण मगाशी सांगितले की तुम्ही 6B आणि क्लोरोफिल निर्मिती म्हणजे पानाने अन्न निर्मिती केली पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यात मोठा क्लोरोफिल हाचा सोर्स कुठला तर मॅग्नेशियम. सोडियम ज्यावेळेला पातळी वाढते त्यावेळेला पहिला वेलीतला मॅग्नेशियम डाऊन होतो, फॉस्फरस डाऊन होतो आणि फॉस्फरस आणि मॅग्नेशियम डाऊन झाला की पुन्हा कॅल्शियम डाऊन होतो आणि सोडियमचा चांगला मित्र कोण तर पोटॅश. सगळ्यात जास्त झाड पोटॅश उचलतं. म्हणून गेल्या वर्षी बऱ्याच लोकांनी काडी पिकना म्हणून बऱ्याच लोकांनी पोटॅशचा स्प्रे घेतला, तर पोटॅशचा स्प्रे तिथं तुम्हाला काडी पिकून दिली नाही. अतिरिक्त पोटॅशचा स्प्रे घेण्यामुळं तुमच्या पानातला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम कमी झाला, त्यामुळं हलक्या पावसाला सुद्धा बाग लवकर पानगळ व्हायला बळी पडायला लागली. कारण कॅल्शियम हा सगळ्यात जॉईंट देठाचा जॉईंट त्या काडी संघ जॉईंट चांगला मजबूत करतो आणि तोच कॅल्शियम कमी झाला कारण तुम्ही पोटॅश अतिरिक्त काडी पिकवायला फवारत गेला. ही गोष्ट आम्ही लॅब मध्ये सगळ्या सर टेस्ट करून बोलतोय, मोगाम बोलत नाही. वेळोवेळी टेस्ट काढलेत, त्याच्यावर आम्ही रिसर्च आमच्या 2-4 लोकांनी बसून केला की बाबा नेमकं काय घडलंय असं. तर गेल्या वर्षी पानगळ झाली म्हणून पुन्हा जिथं पानं होती त्याच्यात घड आणि उत्पादन चांगलं होतं. त्यामुळं काडी पिकवायला पोटॅश आपण जो अतिरिक्त मारतो गरजेचं आहे का गरजेचं आहे, पण पोटॅश बरोबर काडी पिकवायला मॅग्नेशियम आणि फॉस्फरस पण तेवढाच गरजेचा आहे, कॅल्शियम पण तेवढाच गरजेचा आहे. आता तुम्हाला अन्नद्रव्यावर बोलतो आणि शेवटी खोड्यावर बोलतो, तर कॅल्शियम सुद्धा आपल्याला तेवढाच गरजेचं आहे. आता ज्या बागा सपकीन झाले, ज्यांच्या सपकीन करायचे आहेत, किंबहुना सपकीनच्या पुढे 4-5 पानं आलेत, अशा सगळ्या बागायतदारांनी पान देठ तपासणीकडे लक्ष द्या. बागायतदार अजून पान देठ तपासत नाहीत, माती तपासत नाहीत. उन्हाळ्यात माती तपासली पाहिजे. ह्या छटणीला आता प्रत्येकानं पान देठ तपासा. माझी तुम्हाला कळकळीची काय विनंती आहे, पान देठ तपासा. तर
पानातला जर पोटॅश तुमचा हायर असेल, कारण मी माझ्याकडं लॅबमध्ये पान देठाच्या सगळ्यात सॅम्पल बघितल्या ह्या 15 दिवसातल्या, तर सगळ्यात जास्त पोटॅश 3.25 वर पोचलाय का आता. आणि आपल्याला पोटॅशची गरज किती आहे एप्रिलला? 2.25% ते 2.50%. एवढा हायर पोटॅश असताना आता बरीच लोक, पाऊस आहे आणि पोटॅशचा प्रचंड मारा करतात. मारा करायला माझा विरोध नाही, पण पान देठ तपासून त्याच्यानुसार पोटॅश घ्या. पोटॅश जर वाढला तर तुमच्या डोळ्यातला घड मजबूत होणार नाही. म्हणजे घड दिसणार, पण ती भाग 100% मॅग्नेशियम आणि कॅल्शियमची डिफिशियन्सी, क्लोरोफिल निर्मिती कमी झाली, फोटोसिंथेसिस कमी झाला की बागत झाडात स्टोरेज होत नाही. मॅग्नेशियम कॅल्शियम तुमचा 1.64च्या वर असला पाहिजे आता सुद्धा, तर तुमची काडी चांगली पिकल. बरीच लोक काडी न पिकण्याची कारण म्हणून डिप्लोडिया झालाय म्हणून त्याला प्रचंड प्रमाणात बुरशीनाशक जमिनीत देतात आणि वर्ण फवारतात. तर जिथं व्यवस्थापन अन्नद्रव्याचं चांगलं झालंय तिथं डिप्लोडिया नाही, काडी चांगली पिकत गेल्या. किंबहुना ठेवलेल्या खुड्याची पण काडी पिकल्या. परंतु आपण बरीच लोक सर हेक्साकोनाझोल मोठ्या प्रमाणात काडी पिकण्यासाठी देते. त्याचा मला वाटत नाही काडी पिकण्याची काय रोल आहे. बरीच बुरशीनाशक तुम्ही खाल्लं काडी पिकण्यासाठी, इतर कारणासाठी सर सांगतील, कारण त्यात तज्ञ सावंत सर आहे. काडी पिकण्यासाठी तुम्ही बुरशीनाशक देणं मला काय परफेक्ट वाटत नाही. ह्याच्या पुढचा भाग, जर सोडियम तुमचा जर वाढला तर, क्लोराईड जर वाढला तर तुमचा फॉस्फरस ऍक्टिव्ह होत नाही. मगाशीच सोमकोर सरांनी सांगितलं, जेवढा लिग्निन चांगला असेल, आणि लिग्निनची निर्मिती हा फॉस्फरस करतो, आणि लिग्निन ज्या वेळेला वाढवायचा असतो त्यावेळेला त्याला फॉस्फरसची गरज जास्त असते. मिर्जे सरांनी सांगितले की मुळी, पांढरी मुळी पाहिजे, पांढऱ्या मुळीच्या टोकाला 2 मिलीमीटर पर्यंत फॉस्फरस अपटेक करतो. मुळीच्या जशी पानाला रंध्र आहेत तशी मुळीला पण रंध्र असते, आणि त्याच्या पाठीमागला 2 ते 6 mm म्हणजे मुळीचा टोक आहे पांढरं, हे शेंड्याला फॉस्फरस अपटेक होतो. जर फॉस्फरसचा अपटेक नाही झाला, दिलेला फॉस्फरस जमिनीतला तुमचा उपयोग येणार नाही, वेस्टेज आहे, तुमचा खर्च वाया जाणार. ह्याच्यानंतर तुम्हाला अशा परिस्थितीत, आता पाऊस चालू आहे, आपण खाल्लं फॉस्फरस मुळीला देऊ शकत नाही अन्नद्रव्य, तर 100% तुम्ही फवारणीतनं अन्नद्रव्याचं नियोजन करा. फवारणीतनं नियोजन केलं तर तुमच्या झाडाची ह्या काळात अन्नद्रव्याची गरज भागल, आणि गरज भागल्यानंतर तेवढं तरी आपल्याला स्टोरेज किंवा घड निर्मितीला त्याचा उपयोग होईल. आता तुम्हाला अन्नद्रव्य देत असताना बऱ्याच लोकांच्यात एक प्रॅक्टिस असेल किंवा काय असेल, कोण आज बुरशीनाशक मारतो सर, कोण उद्या कीटकनाशक मारतो, कोण संजीवकांचा स्प्रे वेगळा घेतो. आजची कंडिशन बघितली तर आपल्याला ह्या वातावरणात सततचा स्प्रे मारणं शक्य नाही. म्हणजे एका स्प्रे कसं काम करता येईल ह्यासाठी आम्ही आमच्याकडे गेली 2-3 वर्ष असा ट्रायल ब्लॉक मध्ये लाईन वाईज ट्रायल घेतल्या. तर माझा एक असा ट्रायल मधनं सल्ला आहे शेतकरी म्हणून, थोडं सायन्स बाजूला, कारण सगळं सायन्स धरून करायचं म्हणलं तर आता बागायतदारीत आपल्याला शक्य होत नाही कमी कालावधी. लिओसिनचा स्प्रे घेताना, म्हणजे क्लोरोमॅक्वाट क्लोराईड म्हणतो, क्लोरोमॅक्वाट क्लोराईडचा आपण स्प्रे घेतो. आता संजीवकाचा स्प्रे घड निर्मिती कुठं होती, तर सपकेनंतर जो पुढचा पार्ट आहे तिथं घड निर्मिती चांगली होती, आणि संजीवकाचा अन्नद्रव्याचा स्प्रे तिथून पुढंच केला पाहिजे. म्हणजे खालच्या पानांचं कार्य चालू होतं, आणि ते कार्य चालू झालं की तुम्हाला वरच्या काडीत जो डोळा वाढ होती तिथे बड फॉर्म्युलेशन घड निर्मिती चांगली होती. सपकेंच्या पुढं 2-3 पानं अशी बारकी आली की पहिला लिओसिनचा हात घ्या,
लिओसिन बरोबर किंवा क्लोरोमेक्वाट क्लोराईड बरोबर पोटॅश आणि फॉस्फेट ह्या अन्नद्रव्याचं कॉम्बिनेशन करा. त्याच्याबरोबर तुम्ही एखादं स्पर्शजन्य बुरशीनाशक मँकोझेब सारखं घेऊ शकता किंवा अन्य स्पर्शजन्य बाजारात आहेत. फक्त कॉपर घेऊ नका. कॉपरवर सर खास सांगणार आहेत, कारण सर आज तुमच्यावर जरा कॉपरची जबाबदारी मोठीच आहे. परवा अॅग्रोवनच्या लेख मधली तर कॉपर सोडून आणि सल्फर सोडून तुम्ही त्या कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा वापर करा. मध्ये 2 दिवसाचा इंटरव्ह्यू द्या. लगेच संजीवकाचा स्प्रे बरीच लोक विचारतात की आज मारलंय मग उद्या लगेच 6 मारू का. त्यात पुन्हा उद्या टाइम नाही, मला लग्न आहे की जरा गावाला जायचं आहे, पाहुण्याच्यात काहीतरी काम आहे, म्हणून युरेसिल 6 एकत्र करू का. बऱ्याच लोकांचा प्रश्न पडतो की असं करू नका. ओनली एकच संजीवक घ्या, ती म्हणजे 6 नंतर 2 दिवसांनी. युरॅसिलच्या अगोदर 6 मारू का आधी युरॅसिल मारू, अजून अशी संभ्रम अवस्था आहे. तर मगाशी संजीवकाचं अभ्यासक सोमकोर सरांनी काय सांगितलं की युरॅसिलच्या अगोदरच 6 मारा. ह्याच्या मागचं कारण काय की पेशींचं मल्टिप्लिकेशन होण्यासाठी 6 गरजेचं आहे. ज्यावेळी पेशींची वाढ दुपटीनं होते त्याच्या म्हणजे आपण 6 मारला त्याच्यानंतर 2 दिवसांनी युरॅसिल का घ्या, म्हणजे 2 दिवसाचा इंटरव्हल पाहिजे. वातावरण बिघडलं काय झालं तरी रोगासाठी. आणि 6 बरोबर कॉम्बिनेशनला तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट आणि मायक्रोन्यूट्रन म्हणजे कॉम्बी म्हणतो आपण, काय लोक मायक्रोन्यूट्रन म्हणते, सूक्ष्म अन्नद्रव्य, ह्याचा वापर 6 बरोबर करा. कारण 6 बरोबर मॅग्नेशियम देण्याच्या मागचं कारण की मॅग्नेशियम मुळे क्लोरोफिल निर्मिती चांगली होते. ती आपल्याला पेशींचं विभाजन करण्यासाठी क्लोरोफिल निर्मिती गरजेची असते. म्हणून 6 बरोबर कंपल्सरी मॅग्नेशियम घ्या. तशा सुद्धा आम्ही आमच्या ट्रायल ब्लॉकमध्ये ट्रायल घेतले. काय काय घ्यायचं 6 बरोबर. 6 आता 6 घेत असताना बरीच लोक 1 ग्रॅम किंवा असा घेत असते, परंतु उन्हाच्या अतितीव्र उष्णतेच्या वातावरणात 1 ग्रॅम न घ्या. परंतु आता 2 ग्रॅम न 100 लिटरला 6 वापर करा, म्हणजे 20 ppm न. आणि त्याच्यात कॉम्बी ज्या काय कोणाचं असेल त्याप्रमाणे घ्या. 1-2 मिली काय ग्रॅम मध्ये असेल ती. आणि त्याच्यात मॅग्नेशियम सल्फेट 3 ग्रॅम न कंपल्सरी टाका. तुम्हाला त्याच्यात आणखी गरजेनुसार एखादं करप्यावरचं बुरशीनाशक घ्या, स्पर्शजन्य घ्या. ह्या वातावरणात आंतरप्रवाही मारायची गरज नाही, उपयोग पण नाही, तर त्याचा वापर करा. तुम्हाला बुरशीनाशक 6 कॉम्बी सगळं जाते. अन्नद्रव्य पण गेलं, म्हणजे लिओसिन बरोबर पोटॅश फॉस्फेट गेला, 6 बरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य आणि मॅग्नेशियम गेला. त्याच्यानंतर 6 नंतर 2 दिवसांनी युरॅसिल घ्यायचं आहे. युरॅसिलचं घेण्याच्या मागचं तिथलं कारण 6 नंतरच युरॅसिल का घ्यायचा. ज्या वेळेला पेशींचं विभाजन चांगलं होतं 6 मुळे 2 दिवसात, त्यात सगळ्यात जास्त वेल्याअंतर्गत न्यूक्लिक ऍसिडची निर्मिती वाढती. आणि न्यूक्लिक ऍसिडची निर्मिती वाढण्यासाठी पेशींचं विभाजन किंवा पेशींची संख्या वाढणं गरजेचं असतं. म्हणून युरॅसिल 6 नंतर घ्या. युरॅसिल मधून युरॅसिल देण्याच्या मागचं कारण युरॅसिलचा स्प्रे घेतला की तुम्हाला त्याच्याबरोबर तुम्ही कॅल्शियम, बोरॉन, एखादा सिलिकॉन कॉम्बिनेशनला घेऊ शकता. त्याच्याबरोबर एखादं बुरशीनाशक स्पर्शजन्य ह्या वातावरणात घेऊ शकता, किंवा सूर्यप्रकाश असेल तर आंतरप्रवाही बुरशीनाशक घेऊ शकता. याचं कारण बोरॉन वापरताना जर तुमच्या पान देठात सोडियमची मात्रा जास्त असेल तर बोरॉनचा वापर कमी करा. ज्या वेळेला पान देठात 0.50च्या वर सोडियम जातो त्यावेळेला आपोआपच द्राक्षवेल बोरॉनचा अपटेक जास्त करतं. बोरॉन जास्त झाला तरी तोटा आहे आणि कमी पडला तरी तोटा आहे.
कारण बोरॉन हा युरॅसिलचा न्यूक्लिक ऍसिड निर्मितीचा सगळ्यात मोठा क्रियाशीलता वाढवणारा अन्नद्रव्य म्हणून बोरॉन आहे. म्हणून बोरॉनचा वापर तुम्ही पान देठ तपासणीनुसार करा. बाजारात मिळणारा बोरॉन हा बऱ्यापैकी सोडियम बेस आहे, तर सोडियम बेसचा बोरॉन वापरू नका. कारण आपल्या पाण्यात तुम्ही फवारत आहे त्या पाण्यात सुद्धा प्रचंड सोडियम आणि क्लोराईड आहेत, मातीत आहेत, झाडात आहेत. जर सोडियम वाढला तर तुमची पानगळ लवकर होणार, क्लोराईड वाढला तर पानगळ लवकर होणार. म्हणून बारीक बारीक गोष्टी सुद्धा सोडियम जास्त जाता कामा नये, ह्याची काळजी तुम्ही घ्या. म्हणून बोरॉन वापरताना सोडियम बेस बोरॉन वापरू नका. फवारणीत वापरताना किंवा ड्रिपला वापरताना बोरॉन हा बिगर सोडियमचा पण मिळतो, त्याचा वापर करा. न्यूक्लिक ऍसिडची निर्मिती जर वेल्याअंतर्गत चांगली झाली तर ह्या वातावरणात सुद्धा घड निर्मिती चांगली होऊ शकते. ह्याला आपण आर्टिफिशियल ट्राय म्हणू. नॅचरल मध्ये तुमचा सूर्यप्रकाश मिळून होणे, पाण्याचा ट्रेस मिळून गर्भधारणा होणे. परंतु आपल्याला आता निसर्ग आपल्या बरोबर नाही, मग आपल्याला गर्भधारणा करायची आहे तर तुम्हाला मानव निर्मित मग न्यूक्लिक ऍसिडची मात्रा, पेशींचं विभाजन, सायटोकाइनची पातळी वाढवण्यासाठी म्हणजे 6-BA आणि क्लोरोमेक्वाट क्लोराईड काम करतं. ह्या जर बाबी तुम्ही बारकाईने जर काम केलं, क्लोरोमेक्वाट क्लोराईड म्हणजे लिओसिन बरोबर पोटॅश फॉस्फेट, 6-BA बरोबर कॉम्बी मॅग्नेशियम आणि युरॅसिल बरोबर कॅल्शियम आणि बोरॉन, असा जर स्प्रे घेतला तर तुमची सगळी अन्नद्रव्ये त्या स्प्रे मधनं जाते, संजीवक जाते आणि बुरशीनाशक पण जाते. मी माझ्या मध्ये गेली 5 वर्ष असंच काम करतो. रोज उठून ट्रॅक्टर काय चालवाय वेळ नाही आपल्याला, 100 रुपये डिझेल घालाय काय परवडत नाही. ज्याला डिझेल स्वस्त मिळतंय त्यानं रोज स्प्रे माराय काय हरकत नाही. आम्ही 4-4 दिवस बाग स्प्रे मारत नाही. मध्ये इंटरव्ह्यू तसाच होता. आज पाऊस चालला, येऊन बघा तिथे 4 दिवस झाला स्प्रे नाही. आता आज मारायचं होता, ट्रॅक्टर चालत नाही, पाऊस आहे, उद्या मारू. कुठेही करपा नाही, दावणी नाही, काय नाही. 12 मार्चचा प्लॉट आहे. का सांगायचं तात्पर्य आहे तर तुम्ही रोगाला घाबरून सगळ्यात शेतकऱ्यात सगळ्यात मेहतरा शेतकरी कुठला असेल तर द्राक्षवाला. लगेच पाऊस आला भेटतोय, हाणतोय, लगेच काय झालं लगेच आणतोय. आणि ह्या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन असं करा, खालनं ड्रीप मधनं देण्याची कंडिशन नाही, पण तुम्ही ड्रीप मधनं ज्या वेळेला, आता मला काय वाटत नाही लवकर ट्रेस येईल आणि बागेत काय ड्रीप द्यायचं चालू करायला लागेल ती पोळीपर्यंत, अशी परिस्थिती आहे. फवारणीतनं द्यायचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्वाचं, पाऊस जरा कमी झाल्यानंतर बोदावर वल हडकण्यासाठी गंधक 100 किलो आणि सुपर फॉस्फेट, त्याला असावं फॉस्फेट लेवल चांगली म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट 100 किलो बोदावर पूर्ण, अजून 50-50 किलो वाढवा, काय अडचण नाही. बोदावर पूर्ण इसकटून घ्या. तुमचा बोध वापसा कंडिशनला लवकर येईल. आणि गंधकामुळं किंवा सल्फ्युरिक ऍसिड सुद्धा तुम्ही ह्या पावसात एकरी, मगाशी सांगितलं ना 1 लिटर ड्रिंचिंग करा किंवा ड्रिप न द्या, अगदी बरोबर आहे. सल्फ्युरिक ऍसिड दिल्यामुळं जो पावसात मधला जो ओप्यातला सोडियम क्लोराईड वर बोधात येतो तो बाजूला करायचं काम कोण करतं तर सल्फर करतो. म्हणून आपल्याला सल्फ्युरिक ऍसिड, एक सल्फ्युरिक ऍसिड देताना पान देठाचा आधार घ्या. कारण बरीच लोक सल्फ्युरिक ऍसिड त्यानं 2 लिटर दिले म्हणून मी इथं 2 लिटर देतोय. पान देठात जर तुमच्यात सोडियमची मात्रा, क्लोराईडची मात्रा 1.1 च्या वर गेली की तुम्ही 1 लिटर द्यायचा. 1.7 च्या वर, 1.5 च्या वर, 1.5 च्या वर गेली की 2 लिटर सल्फ्युरिक ऍसिड द्या. पान देठाच्या रिपोर्ट नुसार मात्रा द्या. तुम्ही त्यानं दिले 2 लिटर, कोणतरी सांगतोय 4 लिटर सोडा, असाला काय उद्योग करू नका. तुमच्या सोडियम क्लोराईडची मात्रा पानात किती आहे ती बघून तुम्ही करा. पान देठ, माती आणि पाणी तपासणी का करा. आता पान देठ करा, माती तपासणं शक्य असेल तर घ्या.
प्रत्येकानं पान देठ तपासायला मी का सिरियसली सांगतोय, राज्यात साधारणपणे 90,000 ते 1,00,000 द्राक्ष बागायतदार आणि प्रत्येकाचं कोणाचं 5 प्लॉट आहेत, कोणाचं 2 प्लॉट आहेत, सरासरी जर 3 प्लॉट जरी धरलं तरी 3,00,000 प्लॉट आहेत. आणि महाराष्ट्रात पान देठ तपासणीचं रिपोर्टची संख्या जर काढली लॅब मधली सगळ्या तर 15,000च वरती. म्हणजे अजून सर 5% सुद्धा बागायतदार पान देठ तपासत नाही. आणि जो पान देठ तपासतो ज्याच्याकडे डाटा आहे, डाटा, आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सीकडे चाललोय, AI तंत्रज्ञान. ह्या डाटा तुमच्याकडे जर माती पाणी पान देठाचा जर तपासणीचा जर असेल तर तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा लवकर डाटा मिळून तुमच्या प्लॉटवरती तुम्ही परफेक्ट अन्नद्रव्याचं आणि रोग किडींचं नियोजन करू शकता. आणि येणारा काळ ह्यो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आज उसात आहे, उद्या कदाचित द्राक्षात मोठ्या प्रमाणावर येणार आहे. आणि ज्या वेळेला येईल त्या वेळेला तुमच्याकडे डाटा नसेल तर मग पणूस मध्ये आम्ही माती तपासले, दीड तपासलाय, तो डाटा तुमच्या तासगाव, निमणी आणि मिरज तालुक्यात जाणार. तो डाटा वापरून तुम्हाला परफेक्ट रिझल्ट नाही. माझा डाटा असा आहे, याला तुम्ही फीड करू शकता, तुमची फाईल पाहिजे. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे की जरा 700-800 रुपयाकडे बघू नका, पण पान देठ तपासून घ्या, माती घ्या. पाणी काय आता योग्य नाही तपासणं पाऊस पडल्यामुळे. हा झाला भाग तपासणीनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि सोडियम क्लोराईडसाठी सल्फ्युरिक किंवा गंध बोधावर टाकून घ्या, सिंगल सुपर फॉस्फेट. ह्याच्यानंतर आपल्याला सावंत सर बोलणार आहेत, त्यामुळे मी जरा आवर्त घेणार आहे. आणखी एक सगळ्यात महत्वाचा, आपण बरीच लोक शिवीड मारत असतो का नाही मारत? आता तुम्हाला शिवीडचा एक धक्कादायक सांगतो, ह्या छाटणीला शिवीडचा वापर टाळा. मी जाणीवपूर्वक आणि अभ्यासपूर्वक सांगतोय. शिवीडमुळं मगाशी सोमकोर सरांनी संजीवकांची पातळी सांगितली, ह्यात बरीच लोक होती किंवा काय मागणं आले असतील. सायटोकानिन आणि ऑक्सिन म्हणजे जिब्रेलिक, फळ छाटणीला मनी सेटिंग नंतर जिब्रेलिक वर गेला पाहिजे, सायटोकानिन असा राहिला पाहिजे, म्हणजे मान्याचं पोषण चांगलं होतं. त्यावेळेला वेळेअंतर्गत जिब्रेलिक निर्मिती वाढते. एप्रिल छाटणीला जिब्रेलिक खाली पाहिजे आणि सायटोकानिन वर पाहिजे. सीवीडमुळं ऑक्सिन निर्मिती चांगली होती, ऑक्सिन निर्मिती वाढली की सायटोकानिनची पातळी किंवा सायटोकानिनची निर्मिती कमी होती. जर सायटोकानिन निर्मिती कमी झाली तर तुम्हाला 100% घड निर्मिती किंवा घडाचं पोषण चांगलं होत नाही. त्यामुळे ह्या छाटणीला जाणीवपूर्वक शिवीडचा वापर करू नका. शिवीडचा वापर बेरी डेव्हलपमेंट मध्ये सगळ्यात जास्त आहे. कॅनॉपी मॅनेजमेंट डेव्हलप करण्यासाठी थंडीच्या काळात शिवीडचा वापर करा. आता तुम्ही शिवीड वापरू नका. मी जाणीवपूर्वक अभ्यासपूर्वक सांगतोय, फेक म्हणून सांगत नाही. ह्याच्यात दुसरा पार्ट, बऱ्याच लोकांच्यात पानं खराब झाले असतील तर बगलफुटीचं एक पान ठेवा, कारण अन्न निर्मिती हा सगळ्यात पानाचा रोल आहे. एकच पान ठेवा, गर्दी वाढायला जास्त पान ठेवू नका. जर खराब झाला असेल तर, चांगलं पान असेल तर काय करायची गरज नाही. बऱ्याच ठिकाणी गारपिटीनांचे नुकसान झालंय. सरळ काढीचा विषय तुम्हाला मी सांगितला. आता ह्याच्यात घड पोषण, ही आपण घड निर्मिती सांगितली. आता घड पोषण, घड पोषण म्हणजे काय? ज्या वेळेला सपकेनंतर आपली काडीवरचा शेंडा पडतो, टॉपिंग झाल्यानंतर जो घड निर्माण झालाय की एखाद्या मातेच्या पोटात लेकरू गर्भधारण झालं, त्या गर्भाची वाढ होणं म्हणजे त्या लेकराची वाढ होणं, ह्यासाठी विशिष्ट असा आपण काहीतरी प्रयत्न करतो. तसंच आपल्याला घड भरलाय, पण आपण घड भरल्यानंतर त्या घडाचं पोषण होणं, मगाशी मिरजे सरांनी सांगितलं की फळ छाटणीपर्यंत घडाचा विकास होतो. अगदी बरोबर आहे. घडाचा डोळ्यातला विकास होणे म्हणजे घडाची साईज वाढणे, पोषण होणे, इथंच आपण बागायतदार कमी पडतो.
आणि पोषण जर कमी झालं तर गुळी घड आणि घडांची संख्या बसत नाही. आज आपण ह्या वेळेला जर औषधावर न्यूट्रिएंटवर अन्नद्रव्यावर खर्च केला तर आपला पुढचा गुळी घडाचा रिस्क राहत नाही किंवा खर्च वाढत नाही. गुळी घडाला तुम्ही किती रुपयाचे औषध मारताय? माझ्याकडे हिशोब आहे 12,000 ते 15,000 रुपयाची मारताय. हिशोब काढून बघा, बरोबर का प्रमोद? मग आता 5,000ची जरा न्यूट्रिएंट जरा काळजी घ्या की गाडी पिकायची वेळेला. इथं आमच्यात पद्धत एक झाल्या, रावसाहेबांना शेंडा वरला मारला, कोणतरी व्हॉट्सअप आणि युट्यूबला एक टाकतोय व्हिडिओ, बोर्डो माराय चालू करा. बोर्डो मारला की हो बाबा कुठं म्हणतो जरा आता काय नाही बोर्डो मारलाय निवांत आहे, तिरुपतीला जाऊन यायचं आहे. स्टाईल झाल्या ती एक, म्हणजे तिरुपतीला जाऊन यायची. जायला हरकत नाही पण बागेला इथं व्यवस्थापन करून जावा, नाहीतर गुळीगड माथ्या व्हायचीच. इथं बालाजी वाचवा येत नाही आणि बालाजीला जाऊन आलेल्यांच्यात सुद्धा गुळीगड झाले. बरेच लोक छटणीचा मुहूर्त बालाजीला जाऊन आलेले करतील. आमच्या जिंदगीत आम्ही मुहूर्त करताना बागाला कधी नारळ बी फोडला नाही, मुहूर्त बी बघितला नाही. त्या मुहूर्तानं तर वाट लावल्या जिंदगीत. परसाबा आमच्या आई वारली, आता महिना वयाचा आहे. माझ्या आईने 30 वर्षापूर्वी सर मला सांगितलं, आम्ही आपली सगळी मुहूर्त बघते म्हणून आम्ही मुहूर्त बघूया म्हणलं. आईला आमच्या पटत नव्हतं. आई कधी देवाला हात जोडत नव्हती, कधीच जोडत नव्हती, पूर्ण पुरोगामी. आय म्हणले मुहूर्त बघून नको, कामा विश्वास ठेव. मुहूर्त बघायचा नाही, कामा विश्वास ठेवून छाटण्या चालू कर. 30 वर्षात कधी जिंदगीत मुहूर्त बघितला नाही, नारळ बी फोडला. 30 वर्षात नारळ पण फोडला नाही. आज वातावरण चांगलं आहे, आठवडाभर क्लायमेट चांगला आहे, व्यवस्थापन चांगलं आहे, छटायचं. सायन्सवर विश्वास ठेवून सांगितलंय, शास्त्र काढी तपास कुठं घडा बघ, घडाचा साईज काय आहे काय. इतर मुहूर्ताला लाईनीत उभा राहते ती, जरा ह्यातनं बाहेर पडा. तर ह्याच्यावर लक्ष द्या की घड पोषण, काडीचा खालचा एक डोळा पांढरा पडला की घडाची पोषण चालू झालं. आणि त्यावेळेला घड पोषणासाठी आवश्यक वातावरण जर नाही भेटलं, सूर्यप्रकाश कमी मिळणार आहे. आणि दरवर्षी मला सांगा शपथपूर्वक, आपल्याला काडीचा एक डोळा पांढरा पडल्यावर कधी सूर्यप्रकाश मिळाला का? कधीच मिळालेला नाही. अपवाद एखादं वर्ष असेल, 2002चं दुष्काळ असेल, तर 2002च्या दुष्काळातच ऊन मिळालंय. नाहीतर आपल्याला मे एंड आणि जून पासून भरपूर पाऊस पडतोय, त्यातच काडी पिकत असते, त्यातच घडाचं पोषण होत असते. त्यामुळे मला ह्यातनं काय सांगायचं आहे, पाऊस पडलाय, घाबरून जाऊ नका. दरवर्षीच पडतोय, त्याच काळात घडाचं पोषण होतंय. आज पण तोच काळ आहे, जरा 8 दिवस आधी पाऊस आहे, घडाचं पोषण चांगलं होतंय. पण ही करत असताना त्याला घड पोषणासाठीचं अन्नद्रव्य व्यवस्थापन, म्हणजे तुम्हाला मी मगाशी सांगितलंय की लगेच बोर्डो मारायची घाय लगेच करू नका. तर त्याला एखादं बुरशीनाशक देऊन कॉम्बीचा स्प्रे घ्या, पोटॅश फॉस्फेटचा स्प्रे घ्या. एखाद्या बुरशीनाशकातनं काडी पिकायला लागल्या म्हणून लगे बोर्डोच्या मागं लागू नका. बाग सोडून कुठं बाहेर पडू नका. त्या पिरियडमध्ये दर आठवड्याला कॅल्शियम मॅग्नेशियम सुद्धा जाणं गरजेचं आहे. कॅल्शियम देत असताना परवा सरांनी एक भारी हायड्रोन मध्ये दिले, मला वाटतं क्युप्रिक हायड्रॉक्साईड ना, जास्त चुना झाल्यामुळं. सर बी सांगतील, बोर्डो इतकं भारी आहे बरं का. तुम्ही सरांचं लेक्चर भारी ऐका. कॅल्शियम जास्त म्हणजे कॅल्शियम म्हणजे चुना जास्त झाला तर सरांनी हायड्रोन मध्ये दिलं तर क्युप्रिक हायड्रॉक्साईडची निर्मिती वाढून त्याचं काय दुष्परिणाम होतील ते आपल्याला घड निर्मिती सुद्धा होऊ शकतो. ती लेख वाचून बोलतोय, सर डिटेल सांगते. तर कॅल्शियम आपला साधा बिगर क्लोराईड बेसचा आणि मॅग्नेशियमचा स्प्रे घ्या, कॉम्बीचा स्प्रे घ्या, पोटॅश फॉस्फेटचा स्प्रे घ्या. ह्या काळात नायट्रोजनची गरज नसते जास्त. आणि नायट्रोजन जर द्यायचं असेल तर आपल्याला फक्त एकच नायट्रोजन माहित आहे की युरिया फॉर्म मधला NO3. अमोनिकल नायट्रोजन देत नाही आपण अमाइड फॉर्म मधला नायट्रोजन आपलं लक्ष नाही. त्यामुळे आपल्याला
ह्या नायट्रोजनकडे पण पान देतात तपासणीत लक्ष द्या. नुसता नायट्रेट नत्र बघू नका. अमोनिकल नायट्रोजनची लेवल, टोटल नायट्रोजनचा कॉलम पान देठातला ढासळलाय. म्हणजे अमाइड आणि अमोनिकल, काही ठिकाणी अमोनिकल जास्त आहे आणि अशा वातावरणात अमोनिकल नायट्रोजनची निर्मिती जास्त होती. जे आता आभाळी वातावरण आहे ह्या वातावरणात अमोनिकल नायट्रोजन वाढतो. त्यामुळं ह्या वेळेला देऊ नका. जरी पान देठात चुकून कमी आला तर अशा वातावरणात किंवा सावलीतल्या पानात अमोनिकल नायट्रोजन वाढतो, कवळकी वाढती, रोगाला बळी पडेल आणि गर्भधारणेवर पण परिणाम होऊ शकतो. आता माझा सगळ्या विषयाला मी हात घातलाय. मला एक जणांनी आता संघामार्फत तुम्ही, आता आणखी एक सांगतो, बोधाला शक्य झालं तर सगळ्या लोकांनी मल्चिंग करा. बरीच लोक मल्चिंग करत नाहीत. मी अशा बागा बघितले की ज्यांचं, मला वाटतं सतीशराव होते, तात्या तुम्ही होता, बापू होता ना, बरीच होती सगळी आमची संचालकांची टीम, जिथं मल्चिंग एप्रिल छाटणीला चांगलं केलंय. आता माझ्या प्लॉटमध्ये असल्या पावसात सुद्धा सर पांढरी मुळी प्रचंड प्रमाणात चालू आहे. पण म्हणतोय तिथं एवढ्या पावसात मुळी चालणार नाही, पण जिथं मल्चिंग आहे की नाही त्या भागात आमची सुद्धा प्रचंड पांढरी मुळी चालू आहे. दुसरा पार्ट जिथं पांढरी मुळी चालू आहे तिथं सायटोकाइनची लेवल चांगली आहे. दुसरा भाग टनेज वाढवायला मल्चिंग हा पार्ट सगळ्यात फायद्याचा ठरला आहे. हे आम्ही सगळ्यांनी जाऊन बघितले. 27 टनापर्यंत गेलेत. ती मुळे कुठे गेली? श्रीगोंद्याचे सरपंच आले तिथं आहे का? हा बघा तुम्ही जरा बघा, ती उठा जरा तुम्ही बघा. हे श्रीगोंद्यात आलेत. ह्यांच्या भागात अवरेज किती आहे त्यांना विचारा. 25, 22, 25, 27 टन आत्ता गेल्या वर्षी चालू. असं गेली अनेक 5 वर्षी तर मी बघतोय. इकडे अवरेज आहे. टॉपची द्राक्ष म्हणजे खायला पण टेस्टी. ह्याचं काय कारण तर ऑर्गॅनिक मॅटर बोधाला प्रचंड प्रमाणात दिला जातो. कारण आम्ही तीच ट्रीटमेंट तिथं देऊन बघितली आणि इथं बिगर ऑर्गॅनिक मॅटरला देऊन बघितली. बिगर ऑर्गॅनिक मॅटरला 7, 8, 10 टन सुद्धा वंडाय तयार आहे. पण जिथं मल्चिंग चांगलं आहे त्यातल्या त्यात ऊसाच्या पाल्याचं, बऱ्याच लोकांना वाटतंय की मिलीबग येतो, अमके येतं, तमके येतं, काय पोट दुखतंय म्हणून काय अन्न खायचं बंद करतोय. जरा मिलीबग येतोय तर औषध मारा की, पण जरा उत्पादन बी काढा. याला येते ती म्हणून पोला टाकत नाही. याला येते ती बारका असताना उपसा की, पाऊस पडून वर चढलं मग म्हणतो याला येते. आधी काढा, जरा नियोजन करा, पण मल्चिंग करा. ऊसाच्या पाल्याच्या ठिकाणी आमच्या प्लॉटमध्ये 2-2 लाईनला ट्रायल घेतल्या तर ऊसाच्या पाल्याच्या मल्चिंगला ॲव्हरेज आणि क्वालिटी आणि साईज चांगली मिळाली. घड सुद्धा कोणी घडाव गेल्या वर्षी गेला नाही. तर शेणखत ही ह्याचा ऑर्गॅनिक मॅटरचा वापर करा. उपलब्ध मक्याचा काढ असेल, आणखी काय असेल. आता मी शेवटचं बोलतो की द्राक्ष संघामार्फत मला वाटतं रमेश मस्के ना सावळच, त्यांनी प्रश्न विचारलाय की विमा, द्राक्ष संघामार्फत विम्यासाठी प्रयत्न करावा. तर आम्ही आता उद्याच आपला तरुण भारत पेपरला एक लेख येईल, मी दिलाय आज सकाळी, की आपल्याला विम्याचं 6 महिन्याचं कव्हर आहे ते 1 वर्ष कव्हर मिळावं. म्हणजे 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत. ह्यासाठी आपण मध्यंतरी अजितदादांना, कृषी मंत्री, बऱ्याच लोकांना भेटलो आम्ही मुंबईत जाऊन. कैलास काका आपले संघाचे अध्यक्ष मी होतो, सह्याद्रीचे विलासांना शिंदे होते. तर त्यांना आम्ही सांगितले की आमचं तुम्ही 1000 रुपये घेताय, 5000 घेताय, 10,000 घ्या, पण आम्हाला वर्षभर कव्हर द्या. तर त्यांनी ती थोडंसं चर्चा करून, विचार करून कंपन्यांशी आम्हाला सांगतो म्हणून सांगितले. तो पण आपण नक्कीच आता ह्या मधल्या काळात आमची बैठक आहे मुंबईत मंत्रालयात त्यांच्याशी. त्याच्यानंतर आमची केंद्रीय, विम्याचा प्रश्न हा केंद्राचा आहे, हा राज्याचा नाही. कारण केंद्रीय कृषी मंत्र्यांशी तिथे चर्चा करून, कारण निम्मी रक्कम केंद्र शासन देतं आणि त्याची गाईडलाईन ही केंद्रापासून ठरती. त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्र्यांना सुद्धा आम्ही परवा अजितदादांनी फोन केला होता, त्यांनी चर्चेला बोलवले. तो पण विषय संपू. बेदाण्याच्या GSTचा विषय मार्गी लावलाय, त्याचा GR निघेल, स्टोरेजचा पण आणि GST पण बेदाण्याचा कमी होईल. बेदाणा इम्पोर्ट ड्युटी वाढवायसाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. त्यामुळे इथल्या बेदाण्याचा दर वाढेल. दुसरा भाग, संघामार्फत आपल्याला जास्तीत जास्त ज्या आमच्या संघाच्या लेवलला तुम्ही टेक्निकल सेशन घेऊ, हा भाग संघाच्या घटनेतच आहे. परंतु आम्हाला काय अधिकार, तुम्हाला गारपीट झाले आम्ही काय नुकसान भरपाई देऊ शकत नाही, सरकार देतं. त्यासाठी सुद्धा आम्ही गारपीट झाल्या संघाचे आमचे अध्यक्ष, सगळे संचालक, सचिव
कलेक्टरला त्यांनी नुकसान भरपाईचं पत्र दिलं आणि पंचनामा करण्यासाठी प्रयत्न करावा, आम्ही त्याचा पाठपुरावा वरपर्यंत केलाय, परंतु काय तसं झालेलं ठराविक ठिकाणी तेवढं झालं. आज सुद्धा आम्ही मागणी करायला लागलोय की सगळ्या बागांना अडचणीत आहे त्या पंचनामा करा. पंचनामा पैसे मिळण्यासाठी नाही तर इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी आपल्याला कदाचित फायदा होईल, म्हणून आपल्याला त्याचा पंचनाम्याचा उपयोग होईल. अतिवृष्टीत नुकसान व्हायला लागले म्हणून ही कामं आपल्याला करायची आहेत. मला इथं बरंच काय बोलायचं असतं, परंतु संघाच्या माध्यमातून ही कामं करतोय. संघाच्या बाबतीत तुमच्या काय अपेक्षा असतील तर एका चिठ्ठीवर लिहून देऊन अभिप्राय द्या की फक्त काहीतरी पैसे मागू नका, नाहीतर तुम्ही नुकसान भरपाई संघाला मागचेला की आपलं ग्राम तुमच्याच पैशावर जे निघतोय त्याच्यावर कसा तरी सण चालला, ही सगळा खर्च चालला. आज तुम्हाला ही व्यासपीठ एवढं मोठं आहे की तुम्हाला सगळी एकत्र केलं आणि अति तातडीनं तुम्हाला नॉलेज द्यायचा आम्ही प्रयत्न केला. समस्या आपला ह्या संघाच्या मिटिंगचा येणार सीझन प्रत्येकाची बागेत घड दिसला पाहिजे हा उद्देश आहे आणि तो घड दिसला की ह्या चर्चासत्राचे सार्थक झालं. आणि तो घड दिसायसाठी आम्ही सुद्धा रात्रीचा दिवस प्रयत्न करू. तुम्ही कधीही मला फोन करा, आमच्या संघातल्या कुठल्याही माणसाला करा, नाही मला कधी रात्री 12ला करा, तुम्हाला समर्पक उत्तर देतो. पण कोणाची बाग सांगली जिल्ह्यात चांगलं काम करणाराची फेल जाता कामा नये ह्यासाठी ही चर्चासत्र आहे. तुमच्या अंगात जेवढी धमक आहे तेवढी आम्हाला पण वाटते की नाही एक बाग फेल जाता कामा नये, एवढं आपल्याला काम चांगलं करायचं. आणि सांगली जिल्ह्यात 6,000 कोटी रुपये आपल्याला आणायचे आहेत एवढ्या बागा चांगल्या आणा, कारण द्राक्षातनं 6,000 कोटी येते. ही काम आम्हाला करायचं म्हणून ही चर्चासत्र बोलवलंय. ऑक्टोबर एप्रिल कायम चालूच असते यारापर गोरा चिठ्ठी, पण ही मधला मार्ग काढून आम्ही चर्चासत्र बोलवलंय. अशा अडचणी आले की आमचा द्राक्ष संघ आम्ही कोणी मागे राहणार नाही. तुमचा हात काय आम्हाला मनगाड धरून विचारा किंवा तुम्ही हे काम करा, आम्ही करू. तुमचा अभिप्राय एका चिठ्ठीत द्या, आमच्या इथे जमा करा, आम्ही त्याचा अभ्यास करून तुम्हाला देऊ. सावंत सरांचं लेक्चर उशीर झाला तरी आहे का, बऱ्याच लोकांना उमदी भागातनं लोक आलेत, काही नगर जिल्ह्यात आलेत, परंतु जायला तुम्हाला 1 तास उशीर होईल. पण ही व्यासपीठ आणि ही ज्ञान तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. अतिशय महत्वाचं आहे. फळ छाटणीच्या सुद्धा चर्चासत्राला आपण मोठ्या प्रमाणावर या. वेगळं काय तुम्हाला मेकॅनायझेशन, अमेरिकेत ॲग्रो इंजिनिअरिंग ह्याचं काम करतोय. व्हरायटीच्या बाबतीत आपण संघ काम करायला लागलाय. बरंच काय मिळून जाईल. मला इथं संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि तुमचा आभार मानतो सगळ्यांचं आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. पहिल्यांदा मी आणखी एक राहून गेलं. मी जसा आज वक्ता म्हणून उभा राहिलो, पण तसा मी जबाबदार ह्या संघाचा एक प्रतिनिधी म्हणून पण आहे. मी पहिल्यांदा सगळ्या शेतकऱ्यांची दिलगिरी का व्यक्त करतो तर बऱ्याच लोकांना खुर्च्या जरा 10 मिनिटं अर्धा तास उभा राहावं लागलं. दुसरा भाग सगळ्यांना चहा आणि बिस्किट किंवा चिवडा मिळू शकला नाही, परंतु आम्ही संघच त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो गैरसोयीबद्दल. परंतु ह्याची पुढच्या ऑक्टोबरच्या चर्चासत्रात आम्ही नक्की चांगलं नियोजन करून भरून काढू. आणि आत्ता जी त्यांनी शंका सांगितली की पान देठ तपासणीसाठी द्राक्ष संघाच्या लॅबमध्ये 50% खर्च करावा, म्हणजे दर आणावा, एक 15 दिवसासाठी, 1 महिन्यासाठी, 1.5 ते 2 महिने. तर मी संघाच्या सगळ्या वरच्या वरिष्ठ जी आमची कोर कमिटी आहे पुण्याची त्यांच्याशी ह्याच्यावर चर्चा करतो, प्रयत्न करतो. परंतु संघाच्या सगळ्या लॅबच्या सगळ्याच लॅब तोट्यात आहेत आणि आमची स्वतःची लॅब पण तोट्यात आहे. सगळ्यांच्याच लॅब तोट्यात आहेत, कारण लॅबला पान देठाचा ह्याच्यात परवडत नाही. सगळ्यात मोठा 17 रुपये युनिटनं लाईट बिल खर्च आहे आणि एवढं लाईट बिल येते की केमिकल आणि पगार ह्याच्यापेक्षा लाईट बिल जास्त होते. त्यामुळं तरी सुद्धा आपल्या शेतकऱ्यांचा संघ आहे. मी अध्यक्ष आणि आमची कोर कमिटीशी चर्चा करतो आणि
तसं काय करता येतंय का? म्हणजे आता पान देठ आपल्या संघाचा 750 रुपये तपासणीचा रेट आहे, तो काय कालासाठी 1 महिन्यासाठी कमी करता येतोय का ह्याची चर्चा करतो. 50% म्हणजे साधारण 350-400 रुपयेपर्यंत येतोय का ह्यासाठी मी नक्की चर्चा करतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त सवलत द्यायचा प्रयत्न करतो. बोला. नाही, प्रयत्न करू, नक्कीच पॉझिटिव्ह राहू, पॉझिटिव्ह प्रयत्न करू. बोला. हा खोडाचा विषय. आता हा विषय झाला, हो, सगळ्यात महत्वाचा आहे. खोडा काढताना आता खोडा 4 पान आली की आपण काढतो. खोडा मोडला की माग त्या अन्नद्रव्याचं तुम्हाला प्रेशर वाढलं, समजा काय म्हणू आपण त्याला, टर्गर प्रेशर, की डोळा उमटतो. मगाशी सांगितलं. खोडा काढायचा नसेल तर एक काम करायचं की शेंडा वाढवायचा फुल. सपकींच्या पुढे 10-15 पानं तरी व्हायला पाहिजे. 15. तुम्ही शेंडा मारला की खोडा निघतोय, शेंडा नाही मारला की लवकर खोडा निघत नाही. हा एक भाग. शेंडा जुळवायसाठी, म्हणजे तुम्हाला मारायचं नाही, माणसं मिळत नाही, जुळवायचं आहे, तर तिथं तुम्हाला टिल्ट मारायचं आहे. पण आधी नाही मारायचं. टिल्ट जर घड तयार होत असताना मारला तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कमी होऊन घडाला साईज मिळणं, गर्भधारणेवर परिणाम होतो. खोडा 4 पान अवस्थेत आला की पोटॅश आणि फॉस्फेट आणि टिल्ट 100 लिटर पाण्याला 20 ते 25 मिली घालायचं, स्प्रे टाकायचा. खोडाचा शेंडा जुळलेला असतो. खोडा एकच ठेवला, तुम्ही मोडला की एकच येतो, मोडला की एकच येतो. पण 2-4 फुटी राहिले की 4-5 पानाचे पुढे वाढत नाही. पुन्हा त्याला प्रॅक्टिस दुसरी, पोटॅश फॉस्फेट आणि इथरेलचा वापर 0.5 मिलीनं करायचा आहे. इथरेल गर्भधारणेसाठी आधी वापरायचं नाही. बऱ्याच ठिकाणी कल्टार, इथरेल, पुन्हा काय टिबा, पुन्हा मॉलिक हायड्रॉक्साईड मगाशी सांगितलं, ती वापरायचं नाही. त्याचा काय गर्भधारणेशी संबंध नाही. ह्याच्यात सगळ्या ट्रायल आणि टेस्ट झालेल्या आहेत. त्या तुम्ही विनाकारण काहीतरी घालू नका. मगाशी पीजीआर मधले तज्ञ आहेत कोण, संपूर्ण सर, त्यांनी सांगितलं की कल्टार जर जास्त झाला तर मुळ्यात जळून झाडं उडी व्हायचं प्रमाण वाढतं. आणि अगदी खरं आहे. आंब्याच्या झाडाला 2 वर्ष वयाच्या 5 मिलीनं कल्टार घातलं, झाड वाढवून गेले. किती? एका झाडाला 5 मिली. त्यामुळं कल्टारचा वापर करू नका, बागा संपून जातील. खोड्याला तुम्ही इथरेलचा वापर 4-5 पान अवस्थेत जर फवारला 0.5 मिलीनं पोटॅश फॉस्फेट बरोबर, तर तेव्हा खोडा शेंडा कवळा येतो, पूर्णपणे घायला येतो, तो पुढे वाढ धरत नाही. चुकून एखादा शेंडा वाढला तर 2-3 पानं वाढून तो शेंडा जुळलेला असतो. मी 13 वर्षात असा खोडा कधी मोडलेला नाही. आपण खोडा कधी मोडतो? शेंडा जोडा येतो, खोडा मोडतो, शेंडा जोडा येतो, खोडा मोडतो. यार कशाला मोडतोय? पुन्हा मागणं जोड होते. तर तुम्ही खोडा मोडू नका. 5-7 पानं येऊ देत, काय फरक पडत नाही. मगाशी विशाल मिरजे सरांनी काय सांगितलं, फोटोसिंथेसिसचं काम खालच्या जून पानांचं कमी होतं आणि वरच्या पानांचं चांगलं असतं. जी खोड्याला पान जी काम करतं फोटोसिंथेसिसचं, कवळं पान येऊन वरचं साधारण जरा गुणवान झाले की ती अन्न निर्मिती जास्त करतं, त्यामुळं घडाचं पोषण चांगलं होतं आणि अन्न निर्माण करणारच पान तुम्ही मोडून टाकताय, म्हणजे खोडा. मी 13 वर्षात खोडा मोडला नाही आणि बगल फुट काढली नाही, शेंडा वाढतो. पावसात एखाद्या वरच्या पानावर 1-2 पानावर करपा दावणी येतो, तो खोडा काढून पण फळ छाटणीच्या आधी कुणी पण सांगू दे माझ्यात दावणी आला खोड्यावर आलेलाच असतो. फक्त खालच्या पानावर दावणी येऊन देऊ नका, ती करायची फक्त आत्ता तयार आहे, ह्या पिरियड मध्ये घ्या. गरज पडल्यास इथरेलचा पुन्हा दुसरा हात घ्या. इथरेलचा फायदा एक आहे की खोड्याचा शेंड्याची ग्रोथ थांबवून जी पानाने कार्बोहायड्रेट्स निर्माण केलाय, अन्न निर्माण केले, ते अन्न इथरेलचं मोड ऑफ ऍक्शन काय, त्या पानातलं तयार केलेला कार्बोहायड्रेट रिटर्न त्या काडीकडे घडाला देणे.
त्यामुळं घडाचं पोषण चांगलं होतं. पण अगोदर इथरेल मारायचा नाही, इथरेलचा गर्भधारणेचा काही संबंध नाही. खोड्याच्या पानातला किंवा त्या मेन काडीच्या पानातलं कार्बोहायड्रेट रिवर्स झाला की इथरेलचं 2 स्प्रेड तुम्ही टाकलं 4 पान अवस्था असताना खोड्याला, तर तुमच्या घडाचा साईज पण चांगला सुधारतो. पण इथरेल बरोबर मोबाईल घेऊन टाकायचं नाही. मोबाईल वर बोलत चुकून 5 मिनिट टाकशील आणि चुकून गेलं म्हणून कोणा फोन करशील, अर्धाच मिनिट किती, नाहीतर पानं राहत नाही 5 मिनिट. सवय बागायतदाराला असं इकडे 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 असं करते, असं काय करू नका. कुठले बी औषध करताना जरा ही बंद ठेवा, शांत डोक्यानं औषध करा. वेळ वैरायची आपल्या बागायतदाराला, त्यामुळे प्रत्येक गोष्ट फुकून प्या, गडबड करू नका. तर आपण खोड्याच्या बाबतीत हे काम करा. वेळोवेळी मी सांगत असतो. आणखी काही शंका वाटली तर माझ्या नंबरवर फोन करा, मी तुम्हाला डिटेल त्याच्यावर अजून सांगेन. सावंत सरांना बोलायचं आहे. हा तणनाशकाचा विषय, गर्भधारणा होत असताना बरीच लोक हाय रिस्क मधलं तणनाशक वापरतील, म्हणजे ग्लायफोसेट सारखी. ही शक्यतो गर्भधारणा ह्या वर्षी होत असताना तण मारूच नका. कारण व्हर्टिकल रूट एरिएशन म्हणजे मुळ्या ज्या तणांच्या आहेत त्या वापसा कंडिशन चांगल्या आणते. जसं पानातनं रेस्पिरेशन इव्हॅपोरेशन होतं द्राक्षाच्या, तेवढं खालनं बोध आणि जमीन वापसा कंडिशन यायला प्रयत्न होतो, तेवढंच तणाच्या पानातनं पण रेस्पिरेशन होतं. त्यामुळं वापसा कंडिशन ह्या पावसाच्या काळात लवकर येत्या. त्यामुळं आता तणनाशक घड भरत असताना मारू नका. कारण तणनाशक मारल्यानंतर कळत न कळत त्या पानावर साईड इफेक्ट झालेलाच असतो. पिवळं पडणे, वाट्या होणे, ट्रेस त्या झाडावर येत असतो. आणि घड निर्मितीच्या पोषणाच्या काळात कुठलाही ट्रेस वेलीला नको आहे. मग तो पाण्याचा असो, तणनाशक मारलेल्याचा असो, अति पाण्याचा असो, कुठलाही अतिरिक्त झाडाला ट्रेस मध्ये ठेवू नका. मग जर ट्रेस मध्ये झाड राहिलं तर घड निर्मिती आणि घडाचं पोषण चांगलं होत नाही. म्हणून तणनाशक मारू नका. तण वाढू दे, तना वाटे, मुळीतनं तणाच्या पाणी खाली व्हर्टिकल पर्क्युलेशन होतं आणि पाना वाटे रेस्पिरेशन होतं. त्याचा आपल्याला खात आणायला वापर होईल, वापसा आणायला त्याचा वापर होईल. काळी पांढरी पडल्यानंतर मग तणनाशकाचा वापर करा.